नमो बुद्धाय, जय भीम. जगात तर खूप माणसं आहेत मित्रांनो, विद्वान आहेत, मोठमोठे आहेत, श्रीमंत आहेत, सत्ताधारी आहेत, पदाधिकारी आहेत. पण असा एक तरी माणूस आहे का ज्यानं की बाबा आपलं पूर्ण आयुष्य आपल्या समाजासाठी, इतरांसाठी पूर्ण त्याग केलेला आहे. तर माझ्या बघण्यात अशी दोनच माणसं आहेत आणि बाकीचे सर्व महापुरुष. एक महात्मा ज्योतिराव फुले आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर मित्रांनो, अख्खं आयुष्य त्यांनी त्याग केलेला आहे फक्त आणि फक्त आपल्यासाठी, पूर्ण भारतासाठी, देशासाठी, गोरगरिबासाठी, दलित पीडित वंचितांसाठी. आणि बाबासाहेब म्हणतात की बाबांनो, जर देव असता तर देवळाच्या बाहेर बसायला भीक मागायची पाळी कोणावर आली नसती, कोणावरही आली नसती. महात्मा ज्योतिबा फुले म्हणतात, सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. संत गाडगेबाबा महाराज म्हणतात की बाबा, दगडाचे वाघ तुम्हाला खात नाही, दगडाची गाय दूध देत नाही, तर दगडाचा देव तुम्हाला कसं काय देणार आहे? हां, जशी पृथ्वी तयार झाली तसं देव कुणी पाहिला नाही, देव कुणाला दिसला नाही. देव पाहायची वस्तू नाही, देव भटाची रोजगार हमी योजना आहे, देव चुत्याचा बाजार आहे. मित्रांनो, आता चालू आहे नवरात्र उत्सव. सर्व स्त्रिया 9 कलरच्या साड्या घालून चपलं सोडून फिरत आहेत. पण जर सावित्री माता, माता रमाई, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी ह्या जर 9 दिवस 9 साड्या घालून फिरल्या असत्या तर आजच्या महिलांची काय अवस्था असती? आणि आपलं संविधान नसतं, बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल लिहिलं नसतं, महिलांना सर्व हक्क अधिकार दिले नसते, तर महिलांची काय अवस्था असते ही विचार करण्यासाठी गोष्ट आहे. तर सांगायचं फक्त एवढंच आहे की महापुरुषांच्या, महामानवांच्या विचाराप्रमाणे चला. त्यांनी नेहमी शिक्षित व्हा, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षणावर खूप जोर दिला बाबासाहेब. बाबासाहेब म्हणायचे की 2 रुपये कमवले तर 1 रुपयाचं पुस्तक घ्या आणि 1 रुपयाची भाकरी. का म्हणायचे एवढे? कारण माणूस जेव्हा शिकतो तेव्हाच त्याची बुद्धी स्वच्छ होते, विज्ञानाचा दृष्टिकोन त्याला समजतो, माणूस तर्कशील बनतो. म्हणून विज्ञाननिष्ठ राहा, तर्कशील राहा. आणि महामानवाला ज्यांनी सर्व हक्क अधिकार दिले असे महात्मा फुले, सावित्री माता फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चला, त्यांचा आदर्श ठेवा आणि त्यांना कधीही विसरू नका. तुमचं जीवन अतिशय सुखकर होईल. नमो बुद्धाय, जय भीम.